मध्ये व्हॅटच्या रिटर्न मध्ये आहेत त्यामध्ये आपण बदल केला. त्यामध्ये महत्वाची भूमिका मी आधी विशद करतो की आपल्याला तो बदल का करावा लागला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा होता की गुड्स रिटर्न मध्ये बरेच वेळा या वर्षी असं झालेलं आहे की मागच्या वर्षी टॅक्स रेट हा 5% होता आणि आता तो 5.5% झालेला आहे. त्यामुळे गुड्स रिटर्न क्लेम करताना बरेच वेळा असं व्हायचं की जर मागच्या वर्षीचे काही 5%चे गुड्स रिटर्न या वर्षी जर क्लेम केले तर ते 5.5%च्या टर्नओव्हर मधून मायनस व्हायचे आणि एक्सेस कलेक्शन दिसायचं. किंवा अनेक वेळा जर डीलरकडे सेल्स टर्नओव्हर नसेल तर गुड्स रिटर्न क्लेम करताना त्यामध्ये पण टर्नओव्हर अवेलेबल नसल्यामुळे ते करू शकत नव्हते. मात्र सीएसटी मध्ये आपण जी काय प्रोसेस आहे आधी जी होती टर्नओव्हर मधून मायनस करण्याची त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. फक्त व्हॅट मध्ये आपण तो बदल केलेला आहे. आणि व्हॅट मधला जो गुड्स रिटर्न जो क्लेम आहे त्याबद्दल शंका आहेत की नेमका तो कसा क्लेम करायचा, परचेस रिटर्नच्या बाबतीत तो कसा क्लेम करायचा. तर यासाठी हा आजचा आपण सेमिनार जो आहे तो कंडक्ट करतो आहे, वेबिनार. मुख्यत्वे मला महत्वाचा मुद्दा हा सांगायचा आहे की जे ट्रेड सर्क्युलर आहे त्या ट्रेड सर्क्युलर मध्ये आपण गुड्स रिटर्नच्या क्लेम बद्दल व्यवस्थित एक पॅरा दिलेला आहे. त्या ट्रेड सर्क्युलर जर 22/2016 ला आपण जर रेफर केलं तर त्यामधला जो पॅरा नंबर 3 आहे, 3चा 5, त्यामध्ये गुड्स रिटर्न आपण डिटेल एक्सप्लेन केलेले आहेत. मी ते ट्रेड सर्क्युलर ओपन करतोय रेफरन्ससाठी, जेणेकरून जे नोडल ऑफिसर आहेत त्यांना याचा रेफरन्स मिळेल. हे ट्रेड सर्क्युलर जे आहे 22/2016 यामध्ये पॉइंट नंबर 3 ला हा जो पॉइंट नंबर 3 आहे, पॅरा 3 आहे, या पॅरा 3चा जो सब नंबर 5 आहे त्या 5 ला आपण हे बघू शकता. इथे डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे हाऊ टू क्लेम गुड्स रिटर्न इन द ऑटो पॉप्युलेटेड एक्सेल रिटर्न. आणि त्यामध्ये पहिली सूचना आहे की हे जे गुड्स रिटर्न आहे हे फक्त तुम्हाला टेबलमध्ये टॅक्स कलेक्टेड सेपरेटली आणि इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स साठीच वेगळे टेबलमध्ये दाखवायचे आहे. कारण त्यासाठीच आपण टेबल प्रोव्हाइड केलेलं आहे रिटर्न मध्ये. मी तुम्हाला रिटर्न पण दाखवेल, त्यामध्ये नेमके गुड्स रिटर्न कुठे आहेत, दोन टेबल ते पण दाखवेल. पण एवढेच हे गुड्स रिटर्न जे आहेत तेवढेच टर्नओव्हर तुम्हाला टेबलमध्ये दाखवायचं आहे. बाकीचे गुड्स रिटर्न जे आहेत, टॅक्स फ्री सेल, एक्झम्प्टेड सेल, लेबर चार्जेस, अदर चार्जेस, हे सर्व गुड्स रिटर्न टर्नओव्हर मधून डायरेक्टली वजा होतील. त्यासाठी वेगळं क्लेम करण्याची गरज नाही. तुम्ही अनेक्सर मध्ये टाकले की ते सरळ सरळ तुमच्या रिटर्न मध्ये ऑटो पॉप्युलेट होतील आणि निघून जातील. परंतु जर समजा टॅक्स रेट सेपरेटली असेल किंवा इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स असेल, ते गुड्स रिटर्न मात्र तुम्हाला वेगळे टेबलमध्ये क्लेम करायचे. ते कसे क्लेम करायचे ते मी दाखवेल. त्यानंतर हे जे आहेत गुड्स रिटर्न, बऱ्याच वेळा डीलरकडून क्वेरी येऊ शकते की माझे गुड्स रिटर्न आहेत ते किती रुपयाचे आहेत हे मला कुठेच माहिती नाही, दिसत नाही, आता मला ते वेगळे कॅल्क्युलेट करावं लागेल. तर यासाठी रफ शीट मध्ये, मी रफ शीट पण तुम्हाला दाखवेल, रफ शीट मध्ये गुड्स रिटर्नचे अमाऊंट आपण ऑलरेडी दिलेले आहेत की गुड्स रिटर्न तुमचे किती आहेत ते तुम्ही जशी तशी फिगर घेऊन टेबलमध्ये टाकली तरी चालेल. त्यामध्ये महत्वाचं एक सूचना दिलेली आहे की सीएसटीच्या गुड्स रिटर्न क्लेमची कोणतीही पद्धत बदललेली नाही. याशिवाय आणखी काही जर तुम्हाला आवश्यकता असेल की मला माझे गुड्स रिटर्न नेमके क्लेम करता येत नाही, तर त्यासाठी सर्व प्रकारच्या रिटर्नसाठी सर्व प्रकारचे सिनारिओ हे एकत्र घेऊन त्याच्या डेमो फाईल आपण बनवलेल्या आहेत. त्या डेमो फाईललाच मी आता ऍक्सेस करणार आहे. नवीन फाईल कोणतेही तयार न करता त्या डेमो फाईल ओपन करेल आणि त्या डेमो फाईल मध्ये नेमके गुड्स रिटर्न कसे आहेत ते मी दाखवेल. तर 231 फॉर्म साठी जर आपल्याला गुड्स रिटर्न पाहायचे असतील तर आपल्याला ते कसे ऍक्सेस होऊ शकतात, तर त्याचे सिनारिओ जे बनवलेले आहेत गुड्स रिटर्नचे आणि रिटर्न इन्स्ट्रक्शन जे आहेत ते आपण आता वन बाय वन बघूया. फॉर्म 231 साठी आपल्याला गुड्स रिटर्न जर बघायचे असतील तर ते कसे आपण बघायचे किंवा गुड्स रिटर्न सिनारिओ कसे डील करायचे ते आता आपण एक्सप्लेन करणार आहे. माझे कलिग आहेत गवाले म्हणून, मी त्यांना रिक्वेस्ट करतो ते आता टेक ओव्हर करतात आणि फॉर्म 231 ची गुड्स रिटर्न ते तुम्हाला एक्सप्लेन करतील. हा 231 चे नमस्कार. 231 चे गुड्स रिटर्न बघायचे. पहिल्यांदा आपण डाउनलोड मध्ये जाऊया. डाउनलोड मध्ये रिटर्न टॅब आहे. रिटर्न टॅब मध्ये हा 231 फॉर्म आहे. त्या 231 मध्ये गुड्स रिटर्न सिनारिओ, त्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला हे टेम्पलेट डाउनलोड होईल. आणि
तिथं आपल्याला ओनली गुड्स रिटर्न मध्ये सेल साइडला 231च्या फॉर्म मध्ये सेल्स अनेक्सर मध्ये गुड्स रिटर्न दाखवलेले आहेत आपण. 231 मध्ये 100 आणि 200च्या कोर्सच्या अगेन्स्ट 600 ची गुड्स रिटर्न आहे आणि 700 ची क्रेडिट नोट, गुड्स रिटर्नची क्रेडिट नोट आहे. आणि जी आपली ब्रँच ट्रान्सफरची 300 हा कोड असतो, तर 300च्या कोड्सच्या अगेन्स्ट ही 680 ही गुड्स रिटर्नची आणि 780 ही गुड्स रिटर्नची क्रेडिट नोट आहे. हा फक्त गुड्स रिटर्नचा सिनेरिओ आहे. आता आपण परचेस साइडला बघूया. परचेस साइडला हे पहा, 10 आणि 15ची जी एंट्री असते, 10, 15 आणि 20च्या एंट्रीच्या अगेन्स्ट 90 आणि 95ची गुड्स रिटर्नचे कोड आहेत. परचेस अनेक्सरला सिरियल नंबर, सेल्स इनवॉइस नंबर, डेट, पिन नंबर आणि अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन टाकायचे. आणि 90 आणि 95ची ही गुड्स रिटर्नची एंट्री आहे. हे आपण सेल्स आणि परचेस दोन्ही साइडचे गुड्स रिटर्न पाहिले. त्यानंतर ही फाईल आपण पहिल्यांदा मी ही रिफ्रेश करतो. पहिल्यांदा ही फाईल आपण एनेबल करून घेतली, तर मी रिफ्रेश करतो आणि पुन्हा ही फाईल आपण व्हॅलिडेट करून पाहूया. ही सेल्स अनेक्सरला मी गुड्स रिटर्न टाकलेले 600 ची एंट्री आहे, 700 ची एंट्री आहे आणि 680 आणि 780 ची, जी की 300च्या अगेन्स्ट आहे ब्रँच ट्रान्सफर. आणि परचेस साइडला माझे ओनली गुड्स रिटर्न आहेत, त्यामध्ये 2च एंट्री दाखवलेत आपण. सिंपल सिनेरिओ 90 ची आणि 95 ची. ही मी आता फाईल व्हॅलिडेट करतो. ऑलरेडी रिफ्रेश केलेले स्टेप 1 मध्ये हे आपला 231चा गुड्स रिटर्नचा फॉर्म तयार झाला. त्या फॉर्म मध्ये हे असे एंट्रीज दिसतील, ज्या की रेट ऑफ टॅक्स आहे 5% आणि या टेबल नंबर 6 मध्ये जे तुमचे 200चे आणि 200 रफ सीट मध्ये आपले सेल साइडला आणि परचेस साइडला असे गुड्स रिटर्न दिसतील. 231 चे नेट आहे तुमचा 200, टॅक्स आहे 10 आणि इन्क्लुजिव्ह ऑफ टॅक्स 105 आणि परचेस साइडला आहे नेट अमाऊंट आहे 200 आणि टॅक्स आहे 10, जे की 10% असेल ती अमाऊंट. तेव्हा सेल साइडला ही 200 टेबल नंबर 6 मध्ये 231ला रेट ऑफ टॅक्स आहे 5 आणि हे आपण इंटर असे निगेटिव्ह मध्ये करायचे. निगेटिव्ह 200 टाकले, ऑटो पॉप्युलेटिव्ह निगेटिव्ह 10 आले. आपण खाली जाऊया. टेबल नंबर 8 मध्ये रेट ऑफ टॅक्स आहे 5%
आणि इथं पण आपल्याला मॅन्युअली एंटर करायचं आहे -105 105 आणि -5 ही ऑटो पॉप्युलेट ही अमाऊंट येईल. ही झाला सेल साइड. त्यानंतर आपण परचेस साइडला जाऊया. परचेस अनेक्सरला आपण 90 आणि 95 ची एंट्री केली होती. ती आपल्याला इथं शो करायची आहे टेबल नंबर 11 मध्ये. रेट ऑफ टॅक्स आहे 10% आणि जो नेट अमाऊंट आहे परचेस साइडला ती -200 इथं टाकायची आहे आणि टॅक्स अमाऊंट सुद्धा आपल्याला -20 हे मॅन्युअली एंटर करायचा आहे, जो की सेल साइडला आपल्याला ऑटो पॉप्युलेट झालेलं दिसेल, पण परचेस साइडला आपल्याला ह्या दोन्ही एंट्री मॅन्युअली करायची आहे, नेट आणि टॅक्स अमाऊंट. अशा प्रकारे ही ओनली गुड्स रिटर्न सिनेरिओ आहे. त्यानंतर आपण आणखी एक फाईल घेऊया, जे ऑल ट्रान्झॅक्शन असेल. ही एक्सेल फाईल ही ऑल ट्रान्झॅक्शनचे ही फाईल आहे ऑल ट्रान्झॅक्शनची 231 ची. ते आपला सेल्स अनेक्शर 231 चा. त्यामध्ये आपण ऑल ट्रान्झॅक्शन घेतलेले आहेत इनवॉइस वाईज. ऑल ट्रान्झॅक्शन मध्ये 231 फॉर्म मध्ये 100 चा कोड आहे, जो रजिस्टर डीलरला सेल केलेला. 200 चा कोड आहे, तो अनरजिस्टर्ड डीलरला सेल केलेला. 300 चा कोड ब्रांच ट्रान्सफर. 600 100 आणि 200 च्या अगेन्स्ट गुड्स रिटर्न आहेत. 700 100 आणि 200 च्या अगेन्स्ट क्रेडिट नोट आहे आणि 680 आणि 780 ची ही 300 च्या अगेन्स्ट गुड्स रिटर्न आणि क्रेडिट नोट आहे. या प्रकारे आपल्याला या 231 च्या फॉर्म मध्ये या 6 ते 7 ट्रान्झॅक्शन मध्ये आपण ऑल ट्रान्झॅक्शनचा सिनेरिओ कव्हर केलेला आहे. अशा प्रकारे ही सेल साइड आहे. सेल साइड मध्ये एवढे ट्रान्झॅक्शन आपण विथ गुड्स रिटर्न दाखवलेले आहे, एवढे आपण दाखवू शकतो. त्यानंतर ही आहे 231 ची परचेस साइड. परचेस साइडला पण आपण ऑल ट्रान्झॅक्शन ऑल कोड्स कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये हा 10, 90 आणि 95 ही गुड्स रिटर्न घेतलेले आहेत. त्यानंतर 15, 20, 91, 96 हे ब्रांच ट्रान्सफरचे युआरडीचे गुड्स रिटर्न आणि क्रेडिट नोट आहे. आणि परत 31, 32, 35, 36, 37, 40, 37, 40, 41, 42 असे हे ट्रान्झॅक्शन कोड आहेत, जे की रफ शीट मध्ये सेल्स परचेस साइडला जे काही ट्रान्झॅक्शन वाईज कोड आहेत त्या कोड्स हे सगळे इथे कव्हर केलेले आहेत. अशा प्रकारे यामध्ये दोन्ही साइडला ऑल ट्रान्झॅक्शन कोड विथ गुड्स रिटर्न दाखवलेले आहेत. ही फाईल आपण रिफ्रेश करून पुन्हा व्हॅलिडेट करूया.
स्टेप 1 आणि स्टेप 2 हे डेस्कटॉपला फाईल आपली तयार झालेली आहे, टेक्स्ट फाईल. हा आपला 231 फॉर्म. 31 फॉर्म मध्ये आपण ऑल ट्रान्झॅक्शन कव्हर केलेले आहेत. आता आपण मॅन्युअली इंटर करायची जी टेबल आहेत त्या टेबल मध्ये गुड्स रिटर्न आणि कोणत्या कोणत्या एंट्रीज करायच्या ते आपण सिरियली पाहूया. हा सेल साइडचा टेबल नंबर 6. हा रेट ऑफ टॅक्स 10 आहे. हा 300 माझे सेल आहे आणि ऑटो 30 रुपये झालेले आहेत ऑटो पॉपुलेट. त्यानंतर हे गुड्स रिटर्न 10% 200 रुपयाचे गुड्स रिटर्न आहेत ते निगेटिव्ह दाखवलेले आहेत आणि निगेटिव्ह 20 रुपये हे ऑटो पॉप्युलेट शो झालेले आहेत. त्यानंतर टेबल नंबर 8 मध्ये इन्क्लुजिव्ह ऑफ टॅक्स आहे तो 5% हा टॅक्स आहे आणि 100च्या आणि 200च्या ज्या एंट्रीज असतील त्या इन्क्लुजिव्ह ऑफ टॅक्स 315 आला तो ते टाकायचा आहे. आणि 15 रुपये टॅक्स हे ऑटो पॉप्युलेटेड होईल. त्यानंतर हा गुड्स रिटर्नचे 5% ने निगेटिव्ह 210 रुपये आहेत ते मॅन्युअली इंटर करायचे आहेत. निगेटिव्ह 10 रुपये हे ऑटो पॉप्युलेट आलेले आहेत. त्यानंतर परचेस साइडचे मॅन्युअली इंटर करायचे एंट्रीज आणि गुड्स रिटर्न पाहूया. हे बघा 5% ने 400 रुपये हा ट्रान्झॅक्शन मधला 200 आणि 100 आणि 200चे नेट आहेत त्याचे सॉरी हा नेट 400 रुपये नेट आहे आणि 20 रुपये आपले हे त्याचा टॅक्स आहे. त्यानंतर 5% ने निगेटिव्ह 200 हा गुड्स रिटर्न आहे आणि निगेटिव्ह 10 हा मॅन्युअली निगेटिव्ह 10 हे मॅन्युअली आपल्याला इंटर करायचे परचेस साइडला. असा शो होईल आणि नेट टोटल अमाऊंट पेएबल जे काही असेल ते तुम्हाला इथं दिसेल. आधी याचे 231 काय प्रश्न असतील 233 तुम्ही घ्या सेशनला. गुड्स रिटर्न बद्दल 231 जो फॉर्म आहे तो आपण एक्सप्लेन केलेला आहे. आता तुम्हा मंडळींना काही जर शंका असतील तर तुम्ही सध्या विचारू शकता. त्यानंतर मग 233चा गुड्स रिटर्न सिनारिओ पण आपण घेऊ शकतो आणि 233ला पण आपण एक्सप्लेन करणार आहे आणखी जर गरज असेल तर. तुमच्याकडचे जे काय माईक आहे ते इथून मी अनम्यूट केलेले आहे. ज्यांना प्रश्न विचारायचे असतील ते त्याला म्यूट केलेले आहेत. ज्यांना प्रश्न विचारायचे असेल ते अनम्यूट करू शकतात, प्रश्न विचारू शकतात. 231 बद्दल आपण उत्तर देऊया. 233चा सिनारिओ आणखी तिथं ठेवलेला आहे आणि आपण पुन्हा 233चा रिटर्न पण त्यामध्ये गुड्स रिटर्न क्लेम कसे करायचे ते पण दाखवू, कारण यापेक्षा ते थोडा वेगळा आहे 233. बाकी 34 आणि 35 हा सेम आहे. तर तुम्ही अनम्यूट करून काही प्रश्न विचारू शकता जर विचारायचे असतील तर.
आपला स्पीकर ऑन आहे ना? औरंगाबाद काय विचारायचं आहे का? अनम्यूट करा तुम्हाला. नमस्ते सर. हा नमस्कार, बोला सर. अगोदर आपण सेल साइडला जे टॅक्स रेट आहेत हा. ते इथं आता जो ऑटो पॉप्युलेटेड आलेली दिसते अमाऊंट, आणि जो गुड्स रिटर्नच्या किंवा क्रेडिट नोटच्या निगेटिव्ह अमाऊंट आहे त्या आपण मॅन्युअली इन्सर्ट करायचो अगोदर. आता हे ऑटो पॉप्युलेट होत का निगेटिव्ह फिगर्स? हे बघा, बेसिकली आधीचं जे 231 रिटर्न होतं, हे नवीन जी प्रोसेस आली त्याच्या आधीचं, त्यामध्ये डीलर 231 चा फॉर्म स्वतः पूर्ण फिलअप करायचा. त्याचा जर समजा ग्रॉस टर्नओव्हर ऑफ सेल्स 1000 रुपये असेल तर तो 1000 मधून 200 मायनस करायचा आणि 800 रुपयावर तो खाली टेबलमध्ये टॅक्स भरायचा. ही जुनी प्रोसेस होती. नवीन प्रोसेसमध्ये आपण टॅक्स पेड सेपरेटली आणि इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स हे 2 गुड्स रिटर्न वगळता बाकीचे सर्व गुड्स रिटर्न आपण वरूनच वजा करतो. नो डाऊट. पाहिजे असेल तर मी स्क्रीन पण शेअर करेल. आता फक्त टॅक्स पेड सेपरेटली आणि इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स याचे जे गुड्स रिटर्न आहेत ते रफ शीट मध्ये रेफरन्स साठी आपण दाखवले. बाबा तू वेगळे कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. तुझे एक्झॅक्ट गुड्स रिटर्न किती आहेत, हे टॅक्स पेड सेपरेटलीचे असो, इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्सचे असो किंवा पर्चेसेसचे असो, ते आपण रफ शीट मध्ये रेफरन्स साठी दिलेले आहेत. ते गुड्स रिटर्न, ती अमाऊंट टॅक्स पेड सेपरेटली सेल्स साइडला असेल तर ती अमाऊंट त्याने तिथे निगेटिव्ह मायनस मध्ये एंटर करायची आहे. इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स मध्ये टेबलमध्ये ती निगेटिव्ह मध्ये दाखवायची आहे आणि पर्चेसेस मध्ये ती निगेटिव्ह दाखवायची आहे. मी पाहिजे असेल तर एक रिटर्न ओपन करतो आणखी, जे आता आपल्याला दाखवलेलं आहे ते. जे एक्झाम्पल दाखवलं होतं त्याच्यामध्ये ऑटो पॉप्युलेटेड दिसली होती. नाही बाबा, ऑटो पॉप्युलेट होणार नाही. हे बघा, हे जे एक्झाम्पल दाखवले ज्याबद्दल तुम्ही बोलताय ना, हे बघा, तुम्हाला याबद्दल म्हणायचं असेल कदाचित हे जे अमाऊंट आहे हे ऑटो पॉप्युलेट आहे असं तुम्हाला म्हणायचं असेल. पण हे 500 रुपये जर आपण सेल्स मॅनेजरला गेलोत ना, तर हे गुड्स रिटर्न जे 500 रुपये आहेत, तुम्ही ते पाहू शकता, हे रिलेटेड टू अदर चार्जेस, लेबर चार्जेस, एक्झम्प्टेड गुड्स आणि टॅक्स फ्री सेल्स याचे आहेत. पण टॅक्स पेड सेपरेटली आणि इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्सचे गुड्स रिटर्न आहेत ते इथं तुम्ही पाहू शकता. टॅक्स पेड सेपरेटली जे 200 आहे त्याचा टॅक्स 10 रुपये आहे, इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्सचे 210 आहेत आणि पर्चेसेसचे 200 आणि 210 आहेत. ते आपण या रिटर्न मध्ये इथे हे जे गुड्स रिटर्न आहेत ऑटो पॉप्युलेट झालेले, हे एक्झम्प्टेड, टॅक्स फ्री, लेबर चार्जेस किंवा अदर चार्जेसचे आहेत. आणि टॅक्स पेड सेपरेटलीचे जे आहेत ते आपल्याला इथे निगेटिव्ह दाखवायचे आहेत, -200 आणि 20. आणि इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्सच्या बाबतीत इथे -210 टॅक्स रेट सिलेक्ट करून या पद्धतीने. आणि पर्चेसेसचे पुन्हा इथे सर औरंगाबाद सर स्क्रीन शेअर करा सर, दिसत नाही ऍक्च्युली. स्क्रीन शेअर नाही आहे. हो सॉरी, एक मिनिट थांबा. ओके ठीक आहे. स्क्रीन शेअर केलेली आहे. बघा, मी पुन्हा सांगतो, हे जे 231 फॉर्म आहे, या 231 फॉर्म मध्ये जे तुम्ही ऑटो पॉप्युलेट बनताय ना, ते ऑटो पॉप्युलेट जे आहेत हे गुड्स रिटर्न आहेत, ते टॅक्स फ्री, एक्झम्प्टेड, लेबर चार्जेसचे गुड्स रिटर्न इथं ऑटो पॉप्युलेट झालेले आहेत. परंतु टॅक्स फ्री सेल्स आणि इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्सचे जे गुड्स रिटर्न आहेत ते रफ शीट मध्ये आपण जर पाहिले तर हे 200 आणि 210 आणि इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्सचे 210 आणि पर्चेसेसचे 200 आणि 10 रुपये टॅक्स, हे या पद्धतीचे गुड्स रिटर्न आहेत. ते टॅक्स पेड सेपरेटली आणि इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्सचे आहेत. ते मात्र 231 मध्ये आपल्याला हा 6 नंबरचा जो टेबल आहे, ज्याला आपण टॅक्स पेड सेपरेटलीचा टेबल म्हणतो, त्यामध्ये निगेटिव्ह मध्ये -200 आणि आपोआप ते -10 होतील, नो डाऊट. हे असे एंटर करायचे आहे जे टॅक्स पेड सेपरेटलीचे आहे. प्लस इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स साठी आपण टेबल नंबर 8 दिलेला आहे, यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मध्ये -210 तुम्हाला क्लेम करायचे आहे. टॅक्स पेड सेपरेटली आणि इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्सचे गुड्स रिटर्न या पद्धतीने. आणि पर्चेस साईडचे फक्त टॅक्स पेड सेपरेटलीचे गुड्स रिटर्न या पद्धतीने. अशा पद्धतीने ते क्लेम करायचे, ते ऑटो पॉप्युलेट होणार नाही. ऑटो पॉप्युलेशनच्या बाबतीत तुम्हाला असं वाटत असेल, इथे लिहिलेलं आहे, हे बघा, हे जे लिहिलेले आहे हे जे गुड्स रिटर्न आहेत ना, याबद्दल मी क्लिअर करतो. इथे मी लिहिलेलं फक्त वाचतो, मी त्यापेक्षा जास्त एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही असं मला वाटतं. व्हॅल्यू ऑफ गुड्स रिटर्न इन्क्लुडिंग रिडक्शन ऑफ सेल प्राइस ऑन अकाउंट ऑफ रेट डिफरन्स अँड डिस्काउंट क्लेम इन अर्लियर पिरियड. आधीच्या कोणत्या तरी रिटर्न मध्ये गुड्स रिटर्न क्लेम केलेले आहेत टॅक्स पेड सेपरेटलीचे, बट नॉट कन्फर्म बाय द बायर, परंतु बायरने ते मान्य केलेले नाहीत. त्यामुळे ते रिव्हर्स आपण करतोय, ते पीडीएफ रिटर्न मध्ये दिसतील.
परंतु कॅल्क्युलेशन योग्य यावे म्हणून डीलरने इथे मॅन्युअल एंट्री करायची आहे. सेम इथे बघा, हे जे आहे हे आहे व्हॅल्यू ऑफ गुड्स रिटर्न इन्क्लुडिंग रिडक्शन ऑफ सेल प्राइस ऑन अकाउंट ऑफ रेट डिफरन्स अँड डिस्काउंट कन्फर्म बाय द बायर फॉर अर्लियर पिरियड. हे सुद्धा हे जे डिसअलाउ झालेले होते आधी कोणत्या तरी पिरियड मध्ये आणि ते बायरने आता कन्फर्म केलेले आहेत. बायरने कन्फर्म केले म्हणून ते अलाउ झालेले आहेत आणि ते इथे येतील. ते पीडीएफ रिटर्न मध्ये ऑटो पॉप्युलेट होतील, परंतु डीलरने एक्सेल मध्ये मात्र ते अजून अवेलेबल झालेले नाहीत. आपण ती युटिलिटी अजून सुरू केलेली नाही. जेव्हा ते सुरू होईल त्यावेळी आपण त्याच्याबद्दलचे डिटेल इन्स्ट्रक्शन आणखी इश्यू करू. सध्या इथे कोणतीही फिगर टाकण्याची गरज नाही. तुम्ही फक्त टॅक्स पेड सेपरेटली आणि इन्क्लुझिव्ह टॅक्स याचे जे काही गुड्स रिटर्न सेल्स अनेक्चर मध्ये 600 आणि 700 चे जे तुम्ही क्लेम केलेले आहेत ते रफ शीट मध्ये ऑटो पॉप्युलेट होतील, इथे दिसतील आणि रिटर्नच्या टेबलमध्ये टेबल नंबर 6 आणि 8 मध्ये तुम्हाला ते एंटर करायचे. आणखी कोणाला काही शंका? शेवटचा 1 मिनिट राहिला. ठीक आहे, आपण पुन्हा रिलॉग इन करूया कारण हा सेशन संपलेला आहे आणि पुन्हा रिलॉग इन करून पुन्हा आपण जॉईन होऊया. मी त्यावेळी आणखी 233 चे गुड्स रिटर्न जे आहे ते एक्सप्लेन करेल आणि मग त्यानंतर आणखी काही तुमच्या क्वेरीज असतील तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, रिलॉग इन करून